हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर अशी छान तयारी केली होती मी गणेश दादांच्या केळवणाची. तर गणेश दादा म्हणजे ह्यांच्या आत्याचा मुलगा आहे, त्यांचं लग्न ठरलंय आणि लग्न ठरलं ना की सगळेजण आमच्याकडे असं जेवायला बोलवतात. त्याला आमच्याकडे खरं तर गडंगनेर म्हणतात, पण आता नवीन स्टाईलमध्ये नाही का असं केळवण म्हणतात. तर मी अशी छान तयारी केली होती गणेश दादाच्या केळवणाची आणि खूप छान रांगोळी वगैरे काढली, त्यात खूप छान एक कविता पण लिहिली होती आणि फुलांची सजावट पण छान केली. साहेबांनी पण मला थोडीशी मदत केली. नंतर फायनली नवरदेवाचे आगमन झाल्यावर मी दारामध्ये असं मस्त त्याच गणेश दादाचं औक्षण केलं आणि तो पण खूप असं नाही का त्याला म्हणजे अशी अपेक्षाच नव्हती की मी त्याच्यासाठी एवढं काही स्पेशल करेल म्हणून. घरात त्याने पाहिल्यावर त्याला खूपच असं भारी वाटलं आणि म्हटलं की ताई तुम्ही खूपच काय काय केलं माझ्यासाठी आणि भारी वाटलं त्याला खूप. म्हणजे खूप खुश झाला तो एवढं पाहून. आणि मग मी त्याच्यासाठी काय काय जेवण केले तर ते पण बघा. तर मी त्याच्यासाठी हे बनवले, पुरी भाजी, लाडू, श्रीखंड, वरण भात आणि कुरडे पापड एवढं सगळं बनवलं होतं मी त्याच्यासाठी. तर जेवण पण खूप छान झालं होतं. एक घास घेतल्यावरच तो मला लगेच म्हटला की ताई जेवण खूप छान झाले आणि मी पहिला घास त्याला लाडूचा भरवला आणि गोड तोंड केलं त्याचं. त्याच्यानंतर आहे ना मग साहेब आणि हे बाकीचे त्या गणेशदादाबरोबर आलेले मित्र असे सगळेजण जेवायला बसले. आयुष मात्र माझ्यासाठी थांबला होता. मस्त इथं सगळ्यांनी जेवण केलं आणि आत्या आणि मामांना पण बोलवलं होतं, पण ते काय आले नाही कारण बाकी सगळीकडेच लोक बोलवतात गडंगनेर खाण्यासाठी लग्न जमल्यावर. त्यामुळे ते दुसरीकडे गेले होते जेवायला. त्यामुळे गणेश आणि त्याचा मित्र दोघं झाले होते आमच्या घरी. नंतर आहे ना जेवण वगैरे झाल्यानंतर साहेबांनी ना टोपी टावेल आणि पोशाख दिला गणेश दादाला आणि त्याच्यानंतर छान असं म्हणजे आम्ही फोटो वगैरे काढले गणेश बरोबर. फोटो वगैरे काय मी टाकले नाही आणि त्याच्यानंतर त्याला जायचं होतं, त्याच्यामुळे लगेच मग तो जेवण झाल्यावर 5-10 मिनिटातच घरी जायला निघाला. आम्ही पण गॅलरीतूनच त्याला टाटा बाय बाय केलं आणि लग्नाला नक्की यायचं हं ताई असं सांगून तो आमचा निरोप घेऊन निघाला. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला तर मग टाटा बाय बाय.